सर्वांना जय भीम जय लहुजी। आज आम्ही पुसद तालुका लहुजी शक्ती सेना पुसद तालुका कार्यकारिणी व यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको केलेला आहे। त्याचं कारण हे आहे की या रास्ता रोको लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सन्माननीय कैलासदादा खंदारे यांच्यावर चिखली ते राहुरी रोडवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही या ठिकाणी हा रास्ता रोको केलेला आहे। अबकड आरक्षण उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची भूमिका खेडोपाडी जाऊन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपली भूमिका मांडत असताना व आरक्षण उपवर्गीकरणासाठी संघर्ष करत असताना कैलासदादावर झालेला हा अन्याय निंदनीय आहे आणि या अन्यायाचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत। आरक्षण उपवर्गीकरण व कुठल्याही पद्धतीचं आरक्षण असो ते मागणं हा लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज आम्हाला दिलेला एक संविधानिक अधिकार आहे। ही लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये आम्ही शासनाशी भांडण करून आमचा हक्क मिळवू शकतो। यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाचे आम्ही या ठिकाणी सूत्र हाती घेतलेलं आहे व हे सूत्र लहुजी शक्ती सेनेच्या मार्फत जवळजवळ पूर्ण होत आहे आणि हे आरक्षण उपवर्गीकरण या फक्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही लागू झालेलं आहे। आपल्याला माहितच आहे पंजाब स्टेट वर्सेस दविंदर सिंग जे खटला दाखल झाला होता त्या खटल्यामध्ये 5-7 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती, समिती गठीत करण्यात आली होती व या समितीने त्या ठिकाणी निर्णय दिला होता की आरक्षण उपवर्गीकरण म्हणजेच सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसापर्यंत न्याय मिळाला पाहिजे। मागासलेपणाचा नाही का एक संदर्भ घेऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्या ठिकाणी DY चंद्रचूड साहेब सर्वोच्च न्यायालयाचे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायाधीश होते। त्या ठिकाणी आपले गवई साहेब त्या ठिकाणी CJI गवई साहेब त्या ठिकाणी ते स्वतः बौद्ध आणि बौद्ध समाजाचे असून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा दर्शवला होता आणि आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे। मातंग समाज हा आर्थिक दृष्ट्याच नाही शैक्षणिक दृष्ट्याच नाही तर सामाजिक दृष्ट्याही आजही मागासलेला आहे। 1871 पासून तर 1956 पर्यंत 1951 पर्यंत मातंग समाज नाही का गुलामगारी जातीमध्ये नाही का जन्माला आलेला आहे। गुलामगारी जात म्हणून जगलेला आहे। कुठलंही मूल जन्मलं 1871 ते 1951 दरम्यान तर जन्मलेल्या मुलाला म्हणजे गर्भात असलेल्या मुलालाही गुन्हेगार घोषित करण्यात आलं होतं इंग्रजांच्या ज्या नवीन कायद्यानुसार। म्हणजे मातंग समाजाने किती शोषण पालन केलेलं आहे, किती अन्याय सहन केलेला आहे या गोष्टीचं नाही का वेगळं काही सांगायची गरज नाही आहे। आणि आजही आम्ही म्हणत नाही कुठल्या नाही का समूहाशी आमचं या ठिकाणी भांडण नाही, कुठल्या जाती वर्गाशी भांडण नाही आहे आणि कुठल्याही धर्माशी आमचं भांडण नाही आहे। आमचं भांडण शासनाशी आहे। आम्ही महाराष्ट्र शासनासोबत भांडत आहोत। आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने या ठिकाणी लढत आहोत आणि त्या मार्गाने आम्ही नाही का आमचा संविधानिक हक्क आमचा अधिकार या ठिकाणी मिळवू आणि त्याबद्दल कुणालाही कुठल्याही पद्धतीचं नाही का दुःख बाळगण्याची काहीच गरज नाही आहे। आपल्याला विरोध करायचा असेल तर लोकशाही आहे, आपण आपल्या पद्धतीने विरोध करा। आम्ही आमच्या पद्धतीने आमचं नाही का आरक्षण मिळवू। तुम्ही तुमचं खरं असेल तर तुम्हाला मिळेल, आमचं खरं असेल तर आम्हाला मिळेल। शेवटी कायदा आपल्या बापाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। त्याच्यापुढे सर्वोच्च न्यायालयही जाऊ शकत नाही आणि संसदही जाऊ शकत नाही। त्यामुळे मी यानंतरही दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की रील्स आणि जे इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर सोशल मीडियावर ज्या काही रील्स पसरवल्या जात आहे त्या रील्सच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम राजू थाटे आणि कपिल सरोदे सारखे बैमान लोक करत आहेत। या लोकांचाही आम्ही जाहीर निषेध करतो। मांग्या आणि महापुरुषांना अण्णाभाऊ साठे व वस्ताद लहुजी साळवेंना नाही का टार्गेट करून या लोकांनी नाही का जी भाषा वापरलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणाऱ्या मातंगाच्या कोणत्याही लेकराची गय केली जाणार नाही याची आम्ही लहुजी शक्ती सेना घेणार आहे। बाबासाहेबांबद्दलही कोणी टिप्पणी करणार नाही आणि बाबासाहेब हे नाही का केवळ एका जातीचे नाही तर बाबासाहेब अखंड भारत देशाचे आहेत, बाबासाहेब जगाचे आहेत। त्यामुळं कुणी नाही का त्या गोष्टीची नाही का बाबासाहेबांबद्दल चुकीची टिप्पणी करू नये, त्याची मातंग समाजाच्या वतीने गय केल्या जाणार नाही। आणि जे कुणी नाही का आमच्याही महापुरुषाबद्दल बोलतील, अण्णाभाऊ साठेबद्दल बोलतील, लहुजी साळवेबद्दल त्यांची गय केल्या जाणार नाही। त्यामुळं आम्ही लहुजी शक्ती सेनेतर्फे एवढंच सांगतो की कैलासदादावर जो काय भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा नाही का आम्ही निषेध करतो। त्याची उच्च स्तरावर तपासणी झाली पाहिजे। आरक्षण उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडणं निंदनीय आहे। लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने विरोध करा। आणि आम्ही सरळ सांगू इच्छितो की कैलासदादावर जे हल्ला झाला त्या हल्ल्याचा नाही का आम्ही निषेध करत आहोत रस्ता रोको करून आणि सर्व समाज माध्यमांच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कैलासदादावर झालेल्या हल्ल्याची नाही का
उच्च स्तरावर चौकशी करा व हल्लेखोरांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करा. जय लवजी, जय भीम.